आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। मतदारांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसची बूथ स्तरावर मोहीम। जतमध्ये BLA 2 कार्यकर्त्यांचे SIR विशेष प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न। भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या BLA 2 बूथ लेवल एजंट 2 कार्यकर्त्याचे विशेष प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। एकही वैध मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि ज्येष्ठ नेते दहेर मुजावर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की राज्यभर सुरू असलेल्या SIR मोहिमेदरम्यान स्थलांतर, अनुपस्थिती किंवा तांत्रिक कारणांमुळे पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने मतदार यादीची बारकाईने पडताळणी करून नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे। मतदान हा संविधानाने दिलेला मूलभूत लोकशाही अधिकार आहे। कोणत्याही परिस्थितीत एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून कमी होता कामा नये असे सांगत त्यांनी अल्पसंख्याक, मागासवर्गीय, आदिवासी, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मतदान हक्काच्या संरक्षणासाठी घराघरात जाऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले। प्रशिक्षण शिबिरात मतदार यादीतील नावांची खातरजमा, नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, स्थलांतरित मतदारांची नोंद, दावे व हरकती दाखल करण्याची प्रक्रिया तसेच निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली। बूथनिहाय प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधून मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी मतदार यादी हा लोकशाहीचा भक्कम पाया असल्याचे सांगत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव यादीत कायम राहण्यासाठी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले। बूथनिहाय नियोजन, मतदारांशी संपर्क आणि व्यापक जनजागृती मोहिमेवर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले। या प्रशिक्षण शिबिरास प्रदेश सरचिटणीस नंदकुमार शेळके, जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील, बाबासाहेब कोडक, सुजय नाना शिंदे, प्रमोद सावंत, लक्ष्मण तात्या चव्हाण, निंगाप्पा कोरे, मलेश अण्णा कत्ती, जिल्हा बँकेचे संचालक राम सरगर, मारुती पवार, भूपेंद्र कांबळे, अण्णाराव पाटील, साहेबराव शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसचे प्रतिनिधी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। आगामी काळात जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथवर सक्रियपणे काम करून मतदारांच्या अडचणी सोडवणे, मतदार यादीतील त्रुटी दूर करणे आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।